तर मित्रांनो, आता खूप लोकांनी कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलंय. नाहीतर कोणी करणार असेल तर त्यांच्या डोक्यामध्ये खूप विचार आहेत असे की कसं सगळं होईल, कुठून स्टार्ट करायचं, कॅमेरा प्रॉपर एकदम प्रोफेशनल कॅमेरा हवा आहे की बेसिक पासून स्टार्ट करू शकतो. तर सध्या स्टार्टिंगला मित्रांनो बेसिक पासून स्टार्ट करा. जास्त इन्व्हेस्टमेंट नका करू. खूप लोक काय करतात, सगळं सेटअप वगैरे करतात. गोप्रो, ऍक्शन कॅमेरा, माईक बाईक पण मोठी बाईक घेतात. तर आता सध्या जे तुमच्याकडे आहे त्याच्यापासून स्टार्ट करा. इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही हाय एंड बाईकने स्टार्ट करायचं. गोप्रो हवा आहे ते मध्ये पण स्टार्ट करू शकतो. आता मी 4 वर्षानंतर मी माझ्यासाठी हा ऍक्शन कॅमेरा घेतलेला, DJI चा. स्टार्टिंग जे आहे तुम्ही नॉर्मल बेसिक पासूनच करा. कारण की जसं जसं तुम्ही ग्रो होणार तेव्हा तुम्हाला गरज पडेल, तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तेवढी. स्टार्टिंगला थोडं कॉम्प्रोमाइज करा मित्रांनो. कारण की आपण घाईघाईमध्ये डिसिजन घेतो. आता आपण मोटो ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे तर त्याच्यासाठी कॅमेरा लागणार आहे, माईक लागणार आहे, वायरलेस माईक. ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तर आपण काय विचार करतो की आता आपण स्वस्तामध्ये काहीतरी भेटतंय का, ऍक्शन कॅमेरा स्वस्तामध्ये सेकंड हँड मध्ये, तर ते अवॉइड करा. कारण की ते उपयोगी नाही पडणार. कारण की त्याची लाईफ नसणार, त्याच्यात तुम्हाला वॉरंटी नाही भेटणार. आणि सेकंड हँड प्रोडक्ट्स मध्ये तुम्हाला एवढी मजा पण नाही येणार यूज करायला. कारण की त्याची बॅटरी बॅकअप. तर थोडा वेळ स्वतःला द्या आणि एका टायमानंतर तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि चांगलाच प्रोडक्ट घ्या. कारण की नंतर तुम्ही रिग्रेट करणार की आपण सेकंड हँड प्रोडक्ट घेतला. आता आपल्या मुंबईमध्ये CST साईडला सेकंड हँड ॲक्सेसरीज भेटतात कॅमेराच्या. ड्रोन घ्या, हे सगळं नका करू काय. स्टार्टिंगला जितकं सिंपल राहता येईल तेवढं राहा. कारण की लोक तुमचे ॲक्सेसरी हाय एकदम हाय क्वालिटी प्रोडक्ट नाही बघणार, तिथला कंटेंट काय महत्वाचा तो बघणार आहे. आणि स्टार्टिंगला आपल्या मनात पण वाटतं की आपण हे सगळं परचेस करावं, इन्व्हेस्ट करावं. तर आता थोडी सेव्हिंग करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट करा. मित्रांनो, हा पण एक प्रश्न आहे की मोटो ब्लॉगिंग तर आपण स्टार्ट करतोय, त्याच्यामध्ये आपण बोलायचं कसं, कन्व्हर्सेशन कसं ठेवायचं, कॅमेरा फ्रेंडली हो आहेत का नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार येतो मनामध्ये. पण त्यासाठी आता खूप सारे ऑप्शन आलेले आहेत आपल्याकडे मित्रांनो. इंटरनेट आहे. आधीच्या काळात इंटरनेट नव्हतं पण आता आहे, तर त्याचा यूज करा. आपल्याकडे आता ChatGPT आलंय. तुम्ही कसं कन्व्हर्सेशन करायला पाहिजे ते शिका, रीडिंग करा. तुमचे जे आयडल आहेत युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, त्यांना फॉलो करा. ते काय बोलतायत, कसं कन्व्हर्सेशन करतायत त्यांच्या ऑडियन्स बरोबरती, कसे ते लोक एवढे ग्रोथ करतायत, त्या सगळ्या गोष्टींकडे एकदा लक्ष द्या. त्याच्याने खूप हेल्प भेटेल. कारण की माझा पण कॉन्फिडन्स खूप लो होता. आधी कॅमेरा फ्रेंडली नव्हतो मी पण आता हळूहळू जसं शिकलोय की कन्व्हर्सेशन करायला, मोठमोठ्या युट्यूबर्सला फॉलो करतोय. ChatGPT आहे काय, तुमच्याकडे ChatGPT, AI सारखे इतके प्लॅटफॉर्म आलेले आहेत. त्यावर तुम्ही किती पण तुम्ही इन्व्हेस्टिगेट करू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला भेटते त्याच्यामध्ये. थोडं ऑब्झर्वेशन करा की रोडवरती काय चाललंय. खूप सारे आयडिया भेटतील मित्रांनो तुम्हाला. तुम्ही फक्त स्टार्ट करा. कारण की सगळीकडे सगळ्यांनाच येतात. सगळे इथून चालू करतात, मग वरती जातात. मित्रांनो, आता सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म तर ChatGPT आहे. जर तुम्हाला बोलायला जमत नसेल 4 लोकांमध्ये किंवा काय बोलायचं मोठं ब्लॉगिंग करताना, तर तुम्ही सिम्पल ChatGPT वरती तुमचा जो पण कंटेंट आयडिया आहे, कुठे तुम्ही जात असाल तर इथून तुम्ही आता पावसाळा स्टार्ट होणार आहे तर महाराष्ट्र घाटला जायचं असेल, जस्ट ChatGPT वरती सांगा, तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट रेडी करून देईल की काय बोलायचंय, काय कन्व्हर्सेशन करायचंय. एकदम सिंपल आहे मित्रांनो, तुम्ही ट्राय करा फक्त.
तुमचं टॉपिक फक्त ChatGPT वरती टाका, तुम्हाला सगळी स्क्रिप्ट रेडी करून देईल आणि प्रत्येक लँग्वेजमध्ये रेडी करून देईल. इंग्लिश, हिंदी, मराठी सर्व लँग्वेजमध्ये स्क्रिप्ट रेडी करून देईल. जस्ट एकदा गो थ्रू करा की काय लिहिलंय, कसं कन्व्हर्सेशन स्टार्ट करायचं, कसं एंडिंग करायचं. आफ्टर ऑल तेच मॅटर करणार आहे मित्रांनो. लोक हेच बघणार तुम्ही किती कॉन्फिडेंट आहात. आणि एकदा जर तुमच्या चॅनलवरती लोकांना, ऑडियन्सला आपल्या कंटेंट एकदम पॉवरफुल दिसला ना मित्रांनो, अरे काय कर रहे हो भाई, इंडिकेटर नाही काय नाही कुठून पण घुसतात. तर मित्रांनो तुमचा जर कंटेंट पॉवरफुल असला ना, ऑडियन्स तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल, एवढं मी लिहून सांगतो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इतकाच बस झाला. आजच्या पुरतं ज्ञान, खूप ज्ञान देणार नाहीये मी, जस्ट एक प्रॅक्टिकल गोष्ट होती ती सांगितली, कारण की त्यामुळे तुम्हाला खूप हेल्प भेटणार आहे मित्रांनो. कारण की मी पण ते स्वतः करतोय आणि मी पण रीडिंग करतोय, ऑब्झर्वेशन करतोय. आपले जे फेमस इन्फ्लुएन्सर आहेत, जेन्युन जे खूप चांगलं कंटेंट अपलोड करतात युट्यूबवर, त्यांना फॉलो करतो आणि खूप काही शिकायला भेटतं. कारण की त्यांनी पण एकदा झिरो पासूनच सुरुवात केलेली आहे आणि असे एकदम वेगळ्या लेवलवरती आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनल लकी राईटला. आणि ज्यांनी पण इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं त्यांनी प्लीज मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.